ओम नमः शिवाय मित्रांनो, धन लाभ आणि सुख समृद्धीसाठी मी तुम्हाला आज 14 प्रभावी तोडगे सांगणार आहे। हे 14 प्रभावी तोडगे तुम्ही करून तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्त करू शकता मित्रांनो। चला तर मित्रांनो, मग तुम्हाला आज एक एक करून प्रत्येक तोडग्याबद्दल माहिती सांगतो। पहिला तोडगा आहे मित्रांनो, आश्चर्यजनक धन लाभासाठी। सर्वार्थ सिद्धी किंवा त्रिपुष्कर योग असताना हा तोडगा करावा। शुभ मुहूर्त पाहूनच हा तोडगा करावा। एका बाटलीत मध भरावे, त्यात सफेद गुंजा आकरे दाणे टाकावेत व त्यानंतर संपुटी श्री सूक्ताचे 11 पाठ करावेत। शक्य असल्यास मित्रांनो, हवन करून कमळाच्या 16 आहुती देऊन संपुटी मंत्राचे पठण करावे। त्यानंतर ती बाटली देवघरात किंवा पैसा ठेवण्याच्या जागी ठेवावी। इच्छित लाभ मिळू लागेल। आश्चर्यजनक सफलता मिळावी म्हणून श्री सूक्ताचा रोज एक पाठ करावा मित्रांनो। दुसरा तोडगा आहे मित्रांनो, कार्यसिद्धी किंवा संपन्नतेसाठी हा तोडगा आहे। दर बुधवारी 1 वाटी तांदळाचे दान द्यावे, तसेच श्री गणेशाला एक सुपारीचा नैवेद्य दाखवावा। असे वर्षभर न चुकता करावे। जैन समाजातील बांधवांनी पद्मावती देवीच्या मंदिरात बुधवारी तांदूळ देऊन पद्मावती मंत्राचे 11 वेळा पठण करावे। तिसरा तोडगा आहे मित्रांनो, धनधान्य लाभासाठी हा तोडगा जरूर करावा। आपल्या घराजवळ कृष्ण तुळस शोधा, नसल्यास ती लावा। झाड मोठे झाल्यावर त्याच्या आसपास उगवलेले गवत कोणत्याही गुरुवारच्या दिवशी उपटून आणावे, त्याला पिवळ्या कापडात बांधावे। श्री लक्ष्मी देवीचे स्मरण करून त्याची धूप दीपाने पूजा करावी। नंतर हे गाठोडे आपल्या व्यापाराच्या जागी ठेवावे। याने निश्चित व्यापारात वृद्धी होते मित्रांनो। चौथा तोडगा आहे, श्रीयंत्राची विधिवत पूजा करावी, त्यानंतर त्याला लाल कपड्यात लपेटून धन ठेवण्याच्या जागी स्थापित करावे। याने नेहमी धनवृद्धी होत राहते। पाचवा तोडगा आहे, एक नारळ घ्यावा, त्याला चमकीच्या भारी असा लाल वस्त्रात गुंडाळून धनस्थानी ठेवावा, त्यामुळे कायम धनवृद्धी होते। सहावा तोडगा आहे, ज्या घरात नियमित स्त्री सूक्ताचा पाठ होतो तिथे लक्ष्मी अखंड निवास करते व तिथे धनाची कमी पडत नाही। सातवा तोडगा आहे, श्री महालक्ष्मीचे ध्यान करून मस्तकावर शुद्ध केशराचा टिळा लावल्याने दिवसभर शुभवार्ता समजतील। आठवा तोडगा आहे मित्रांनो, प्रत्येक शनिवारी कोणत्याही काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घालावी, असे केल्याने धनलाभ होईल। नववा तोडगा आहे मित्रांनो, लाल रंगाची रिबीन तांब्याच्या नाण्याबरोबर घराच्या मुख्य दरवाजावर बांधल्याने घरामध्ये सुखशांती आणि धनाची बरकत होते। दहावा तोडगा आहे, सोन्याचा चौकोनी शिक्का घरात ठेवल्याने घराची सांपत्तिक स्थिती चांगली राहते। कुत्र्याला दूध द्यावे, आपल्या कमरेला मोरपीस लावावे। 11वा तोडगा आहे मित्रांनो, प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने धनलाभ होतो मित्रांनो। 12वा तोडगा आहे मित्रांनो, पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून प्रार्थना केल्याने लवकरात लवकर धनलाभ होतो। 13वा तोडगा आहे मित्रांनो, देवी लक्ष्मीच्या चित्रापुढे 9 वातीचा शुद्ध तुपातील दिवा लावावा, त्या दिवशी निश्चित धनलाभ होतो। आणि शेवटचा तोडगा आहे मित्रांनो, शुक्ल पक्षातील एका सोमवारी 1 मूठ शुद्ध बासमती तांदूळ वाहत्या पाण्यात श्री महालक्ष्मीचे स्मरण करून सोडल्याने आवश्यक धनलाभ होईल। कच्च्या घाणीच्या तेलाच्या दिव्यात लवंग टाकून हनुमानाची आरती केल्याने संकटे दूर होऊन धनवृद्धी होते मित्रांनो, हे आहेत धनलाभ आणि सुख समृद्धीसाठी 14 प्रभावी तोडगे। यातील कोणतेही एक तुम्ही करून तुमच्या जीवनात यश प्राप्त करू शकता मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो। धन्यवाद। ओम नमः शिवाय।